तर छावा पिक्चर बघण्यासाठी आम्ही जाणार आहोत आता. तर सगळ्यांनी तयारी केलेली आहे. सुद्धा तयारी केलेली आहे, प्रियेशने तयारी केलेली आहे आणि माझीसुद्धा तयारी झालेली आहे. तर आम्ही चाललो आता पिक्चर बघायला. 14 तारखेलाच तसा पिक्चर रिलीज झाला होता, पण तेव्हा जाणं झाले नाही तर काही कारणास्तव. तर आता 15 दिवसानंतर आम्ही हा पिक्चर बघायला जाणार आता. खूप दिवसानंतर चित्रपट बघायला जाणार होतो आणि खूप दिवसाची इच्छा होती की हा छावा चित्रपट जेव्हापासून रिलीज झाला तेव्हापासून चित्रपट बघायची खूप इच्छा होती. तर आज ती इच्छा पूर्ण झाली. कारण घरच्यांना म्हटलं आहे, काही स्कूलमधून कसं झालं आहे की मुलांना घेऊन गेलेले आहे, पण काही स्कूलनी स्किप केलेले आहे. तर आमच्या प्रियेशला हा पिक्चर बघायचा होता, त्यामुळे त्याचाच हा नाद होता की आई पिक्चर बघायला जाऊ, आई पिक्चर बघायला जाऊ. तर तो योग माझ्या मैत्रिणीबरोबर आला, तर म्हणून माझ्या मैत्रिणीला घेऊन आम्ही पिक्चर बघायला गेलो आणि फायनली आम्ही टॉकीजमध्ये पोहोचलो. तर खूप छान असा तळेगावला पिक्चर बघायला गेलो आणि पिक्चरला सुरुवात होतो छत्रपती संभाजी महाराजांचा छावा हा चित्रपट. खूप छान असा हा चित्रपट आहे आणि खूप भावनिक म्हणजे अटॅचमेंट हा पिक्चर वाटतो आपल्याला. शेवटचा जो 45 मिनटाचा जो चित्रपट आहे, जे दृश्य दाखवलेलं आहे, खरंच त्यांनी डोळे पाणावल्या जातात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयाला भिडकणारा हा पिक्चर आहे. तर तुम्हीसुद्धा हा चित्रपट नक्की फॅमिली या फ्रेंड्सबरोबर जाऊन बघा आणि मुलांनासुद्धा हा चित्रपट दाखवा. कारण हा चित्रपट दाखवल्याने एक आपल्याही मनामध्ये इतिहासाबद्दल आपणही इतिहासाचे काहीतरी पन्ने उकटून काढतो आणि समोरही काहीतरी वाचण्याची आपल्याला उत्सुकता जागृत होते. नक्की हा चित्रपट फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर जाऊन मुलांना दाखवा. तर आमचा चित्रपट वगैरे झाला. त्यानंतर इथेच एक नर्सरी आहे, तर माझी मैत्रिणीची आहे. नेहमी याच नर्सरीमधनं झाडं वगैरे आणते, तर मलासुद्धा झाडं घ्यायचे होते. तिने स्पेशली माझ्यासाठी या नर्सरीमध्ये मला घेऊन आलेली आहे आणि छान नर्सरी दाखवली. त्यानिमित्तानं का होईना तर नर्सरी बघितली आणि 2-4 झाडंसुद्धा घेतले. छान नर्सरी, मुलांचे फोटो वगैरे काढले आणि थोडंसं फ्रेश वातावरण वाटलं. पिक्चर बघितल्यानंतर थोडं शेवटचं जे 45 मिनटाचा सीन होता, तो सीन थोडं भावनिक झालेले होते. त्यानंतर या निसर्गरम्य वातावरणात आलो आणि छान आनंद वाटला आणि खूप छान असा आणि खूप एन्जॉय केलं. मुलांना पण खूप आवडलं. कारण काही यामधले माझ्या मैत्रिणींची मुलं होते, त्यांनीसुद्धा 2-3 टाईम पिक्चर मूवी बघितलेला होता, पण माझ्यासाठी त्यांनी परत एकदा हा पिक्चर बघितला. त्यानंतर आम्ही नर्सरीमधनं आलो आणि त्यानंतर माऊली रेस्टॉरंटमध्ये जिथं काही मुलांना भूक लागलेली होती, तर मुलांना काहीतरी खाऊ घालावं म्हणून आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो. तर इथे आमचं ठरलेलं नव्हतं की जेवण करायचं, स्नॅक्स काहीतरी खायचं असं ठरलेलं होतं, पण नंतर आल्यानंतर असं वाटलं की जेवण करावं, थोडं फ्रेश मुलांनी एन्जॉय केलं की असं वाटतं की आपण केलेली ट्रीप ही साकार झाली. कारण मुलांच्या आनंदामध्ये आपण आपला आनंद शोधतोय. तर मुलं किती छान हॅपी दिसत आहे, थकलेले पण दिसत नाही. कोणीच आम्ही थकलेलं नव्हतं. खूप मस्त वाटलं आणि खूप छान अशी ही ट्रीप झाली. तर त्यानंतर मी आणलेले झाडं तुम्हाला दाखवते आहे. पामची ट्री, त्यानंतर याची ख्रिसमस ट्री वगैरे मी आणलेले आहे. गुलाबाचं झाडं आणलेले आहे. खूप छान असं फ्लावरचं झाड आहे वालं गुलाबाचं आणि खूप कमी पैशामध्ये म्हणजे 40 ते 50 रुपयामध्ये झाडं मिळालेले आहेत. ही छोटीशी ट्रीप आम्ही छान एन्जॉय केली. मुलांनीसुद्धा एन्जॉय केली आणि पिक्चरसुद्धा खूप छान होता. खूप मस्त पिक्चर होता. तर मुलांबरोबर, फॅमिलीबरोबर आणि फ्रेंड्सबरोबर तुम्ही कशाही पद्धतीने असाल की हा पिक्चर जाऊन बघा आणि टॉकीजमध्ये जाऊन बघा. खूप छान चित्रपट आहे. तर चला तर मग हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की ही झाडं आहे ते कसे आहेत आणि पिक्चरसुद्धा